नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खऱ्या उदाहरणातून ट्रेडिंगची एक खूपच पॉवरफुल संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सुरुवात करूया थेट निकालापासून. एकाच ट्रेडमधून मिळालेला तब्बल 15,000 रुपयांचा नफा. आणि इथूनच एक इंटरेस्टिंग प्रश्न समोर येतोय की बाजारात फक्त 2.6% हालचाल झाली असताना 100% नफा कसा काय होऊ शकतो. चला तर मग याच्या मागचे स्ट्रॅटजी आणि लिव्हरेजची जी ताकद आहे ना ती समजून घेऊया. ठीक आहे, चला तर मग ज्या ट्रेडमुळे हा नफा झाला त्या यशस्वी ट्रेडचं आपण विश्लेषण करूया. तर या ट्रेडसाठी जे साधन वापरलं गेलं ते होतं कॉल ऑप्शन. आता कॉल ऑप्शन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मालमत्तेची किंमत वाढेल यावर लावलेली एक पैज. आता ही स्लाइड बघा, ही खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यातून आपल्याला कळतं की बाजारात कोणतीही हालचाल होण्याच्या आधी या ट्रेडची आखणी कशी केली होती. तर ॲसेट होता बिटकॉइन, स्ट्रॅटेजी होती कॉल ऑप्शन विकत घ्यायची. लॉजिक काय होतं? तर बाजारात तेजीचा अंदाज होता, म्हणजे मार्केट एका महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर टिकून होतं आणि म्हणूनच 76,000 रुपयांचा स्ट्राईक प्राईस निवडला गेला. आणि इथेच आपल्याला लिव्हरेजची ताकद दिसून येते. बघा, मूळ ॲसेटच्या किमतीत फक्त थोडासा बदल झाला, पण ऑप्शन्ससाठी भरलेल्या प्रीमियमवर थेट 100% नफा झाला. म्हणजे हे यश काही योगायोगाने मिळालेलं नाहीये. यामागे 3 मुख्य गोष्टी होत्या. एक म्हणजे योग्य स्ट्राईक प्राईस, दुसरा म्हणजे लिव्हरेजची ताकद, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मर्यादित आणि आधीच ठरलेली जोखीम. आता आपण पुढे जाऊया. जर किंमत वाढण्यावर लावलेली पैज आपल्याला समजली असेल तर किंमत कमी होण्यावर लावलेली पैज समजून घेणं खूपच सोपं जाईल. हीच तर मूळ संकल्पना आहे. कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू. एका ट्रेडरला बाजारात तेजी वाटत असेल किंवा मंदी, दोन्ही बाजूंनी कृती करता येते. एक खरेदी करण्याचा अधिकार देतो तर दुसरा विक्री करण्याचा. बरं, हेच ज्ञान वापरून आता एका नवीन ट्रेडची रचना कशी असेल ते पाहूया. यावेळी किंमत वाढण्यावर नाही तर कमी होण्यावर बेट लावायची आहे आणि त्यासाठी वापरला आहे पुट ऑप्शन. यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. बाजार एका महत्त्वाच्या रेझिस्टन्स लेव्हलला टच करून तिथून खाली येऊ शकतो असा एक अंदाज आहे, म्हणजे एक बेरिश किंवा मंदीचा व्ह्यू. ही जी संख्या आहे ती आहे ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे जर बिटकॉईनची किंमत या पातळीच्या खाली घसरली तरच हा ट्रेड नफ्यात यायला सुरुवात होईल. आता ऑप्शन खरेदी करण्याचा जो एक सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षक फायदा आहे त्याबद्दल बोलूया. तो म्हणजे यात जोखीम कशी मॅनेज केली जाते. या पुट ट्रेडसाठी जास्तीत जास्त नुकसान किती होऊ शकता? तर जेवढा प्रीमियम सुरुवातीला भरला आहे फक्त तेवढाच, म्हणजे 12,000 रुपये. जोखीम पहिल्यापासूनच ठरलेली आणि मर्यादित आहे. हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. ऑप्शन खरेदी करणाऱ्याकडे निवड करण्याचा अधिकार असतो, तर ऑप्शन विकणारा प्रतिसाद द्यायला बांधील असतो. सगळी ताकद बायरकडे असते. एक ट्रेड तर ठीक आहे, पण कोणतीही स्ट्रॅटेजी किती प्रभावी आहे हे तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीवरूनच कळतं, नाही का? मागच्या महिन्याची कामगिरी पाहिली तर डेटा आपल्याला दाखवतो की एकूण 28 पैकी तब्बल 83% ट्रेड्स यशस्वी ठरले आहेत. आणि हेच या स्ट्रॅटेजीचं मुख्य ध्येय आहे. सरासरी बघितलं तर प्रत्येक यशस्वी ट्रेडमधून होणारा नफा अयशस्वी ट्रेडमधील तोट्याच्या तुलनेत तिप्पट मोठा राहिला आहे. ह्यालाच म्हणतात कमी जोखीम आणि जास्त नफ्याची संधी. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. मोठ्या नफ्याच्या शक्यतेसाठी एक लहान आणि निश्चित जोखीम घेणं कधी योग्य ठरतं? खरं तर हाच प्रश्न कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा मूळ आधार असतो.